नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या आपल्या एका नवीन कथेमध्ये. मित्रांनो, आजची कथा शेवटपर्यंत बघा. खूप छान बनलेली आहे बरं का मित्रांनो. तर चला मित्रांनो, आजच्या आपल्या एका नवीन कथेला आपण सुरुवात करूया. बस करा आता साहेब. मित्रांनो, मी सुरेश, माझं वय 48 वर्ष. मी मुंबईमध्ये एकटाच राहत होतो. 304 या फ्लॅटमध्ये मी राहत होतो. माझं स्वतःचा फ्लॅट होता. एके दिवशी मी रस्त्याने जात असताना मला एका रस्त्यावर एक बाई दिसली. तिच्याकडे पाहून मला कळालं होतं ती बाई खूपच गरीब आहे. कारण तिची अवस्था बघूनच मला कळालं होतं मित्रांनो, की मी तिच्याजवळ गेलो आणि तिला म्हणालो, तू मला काही हवं आहे का? तेवढ्यात ती थोडीशी घाबरली आणि म्हणाली, हो, मला खूप भूक लागली. मला जेवायला पाहिजे आणि माझ्याकडे जेवणासाठी पैसेही नाही. मी तिला एका हॉटेलमध्ये जेवू घातले आणि तिच्यासोबत मी बोलू लागलो. मी तिला तिच्या बऱ्याच गोष्टी विचारल्या. तेव्हा ती म्हणाली, माझं या जगात कोणीच नाही. मी खूप गरीब आहे साहेब. माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत लग्न केलं आणि 2च महिन्यात मला त्यांनी सोडून दिलं आणि माझी ही अवस्था झाली साहेब. एवढी माझी मदत केली तुम्ही, तर अजून थोडी मदत करा. मला काही काम असेल तर मला चालेल. कुठलंही काम करायला मी तयार आहे. फक्त मला 2 टाईमचं जेवण मिळालं त्यातच मी खुश राहील साहेब. तसंही माझं घरात काम करणारे कोणीच नव्हते मित्रांनो. म्हणून मी तिला म्हणालो, अहो कुठे कशाला, तुम्ही माझ्याच घरामध्ये काम करा. मी तुम्हाला काम देतो आणि तुम्हाला फुकट नाही काम करून देणार. तुम्हाला मी 2 टाईमचं जेवणही मिळेल आणि पगारही मिळेल. आणि तिला मी माझ्या घरी घेऊन गेलो. तिच्या अंगावर कपडे फाटकी तुटकी होती. घरी गेल्यावर मी तिला म्हणालो, आधी तुम्ही सगळ्यात आधी आंघोळ करा आणि स्वच्छ कपडे घाला. ती म्हणाली, साहेब माझ्याकडे कपडे नाहीत घालण्यासाठी. मी तिला साडी दिली आणि तिने आंघोळ करून साडी घातली. पण जेव्हा मित्रांनो तिने ती साडी घातल्यावर तिचं रूप फुलून आलं होतं. ते पाहून मी तर फक्त तिच्याकडे बघतच राहिलो. कारण जणू काही ती अप्सराच होती असे दिसत होते. फक्त ती परिस्थितीमुळे ती खूपच खराब झाली होती. पण जेव्हा ती घरात आल्यावर आंघोळ वगैरे केली, केस वगैरे धुतले, तर तिच्याकडे बघून मी बघतच राहिलो. अगदी मनमोहक दिसत होती ती. मी तिच्याकडे बघत असताना तिने माझ्याकडे बघितलं आणि म्हणाली, साहेब काय बघताय? मी म्हणालो, काही नाही. माझी परिस्थिती किती बेकार आहे ना. मी तिला म्हणालो, या घरात मी एकटाच राहतो. माझं कोणीही नाही आणि तू माझ्या घरात राहून माझे सर्व काही काम करू शकतेस. मी तुला महिन्याला 6,000 रुपये देईल. खाऊन पिऊन तू इथेच राहू शकतेस. ती म्हणाली, साहेब तुमचे खूप उपकार झाले बरं का. आणि मला म्हणाली, आता सांगा सगळ्यात आधी तुमचं काय काम करू. ती अशी बोलताच मग मित्रांनो मी तिला सर्वात अगोदर चहा बनवला लावले. आमच्याकडे तिने चहा बनवली. आम्ही दोघेही गप्पा मारत मारत चहा पिऊ लागलो. बेडवर बसलो होतो. ती खाली बसली आणि मला अजिबात आवडलं नाही. मी तिला म्हणालो, अगं तू वेडी आहे का? बस ना, खाली का बसतेस? तिला मी म्हणालो, हे बघ, तू असं समजू नकोस की तू माझ्या घरात मोलकरीण आहे. तू या घरातला एक हिस्साच आहे असं समज. मला काही तू खाली बसलेली नाही दिसली पाहिजे. मी तिला असं म्हणल्यावर तिलाही आनंद झाला आणि ती माझ्यापाशी बेडवर बसली. आता ती मला म्हणाली, आता काय करू साहेब? मी तिला सांगितलं, आपल्याला जेवणासाठी काही बनव.
ती म्हणाली, साहेब जेवणासाठी नेमकं काय बनवू? तर मग मी म्हणालो, तुला जे काही येत असेल ते बनव. सर्व काही सामान किचनमध्ये आहे. तू अजून त्या घरात नवीन होती. सर्व काही मला तिच्या हातात द्यावं लागत होतं आणि त्यांच्यासाठी मी किचनमध्ये जाऊन बसली की मला बार बार आवाज देत होती. मी तिला म्हणालो, बार बार मला आवाज देण्याऐवजी मी तिथे येऊन तुला सर्व काही सांगतो. आणि ती स्वयंपाक करायला लागली आणि मी तिथे उभा राहिलो. मी एकटक लावून तिच्याकडे बघत होतो, कारण तिचे ते रूप मला भारावून टाकत होते. माझ्या मनात तिसरा उपसून गेलं होतं. थोड्या वेळात तिने स्वयंपाक तयार केला आणि म्हणाली, साहेब स्वयंपाक रेडी आहे, जेवायचं का? मी तिला म्हणालो, अगं, आणि तिने जेवणासाठी वाढून आणले. तिने मला ताट वाढून दिलं आणि ती किचनमध्ये जेवू लागली. मी तिला म्हणालो, मला असं अजिबात मला चालणार नाही. दोघेही सोबत जेवणार आहोत आपण. आपण हॉलमध्ये जेवणार आहोत. हॉलमध्ये सर्व काही लावून ठेव. तिने हॉलमध्ये सर्व काही आणून ठेवले आणि माझ्यासाठीही ताट वाढून घेतले आणि तिच्यासाठी आम्ही दोघेही जेवू लागलो. सारे गप्पा वगैरे मारल्या. तिने माझ्या फॅमिलीविषयी विचारले. मी तिला काय खरे होते ते सर्व सांगितले. बोलता बोलता आमचे जेवणही झाले. आता ती सर्व काही उचलून ठेवत होती. सर्व काही उचलून ठेवताना तिचा साडीचा पदर सटकला आणि जे दिसूनही तेच मला दिसले. आता मात्र माझ्या मनात वादळ आलं होतं. काय करावे हे कळत नव्हतं. जसा तिचा पदर खाली पडला, माझी नजर तिच्याकडे गेली. तिलाही कळालं होतं साहेबांनी बघितलं आहे, पण तिने सर्व काही पटकन तिचा पदर सरकवला नाही. मला तिच्याकडे पाहून असं वाटलं की तिलाही काहीतरी हवं आहे. तिने पदर आवरायच्या ऐवजी अजूनही साईडला ठेवला. मला कळाले होते की मी राहिलो पुरुष माणूस. आता मला रोखणार नव्हतेच. मी एकटक लावून बघत होतो आणि तेही चांगलाच मला प्रतिसाद देऊ लागले होते. आता मात्र माझ्यातला माणूस जागी झाला होता आणि तिच्यातली ती स्त्री केव्हाच जागी झाली होती. आता मात्र दोघांनाही रोखण्यासारखं काहीच नाही. मी राहुल तिच्याजवळ गेलो आणि पटकन तिच्या जवळ गेलो. ती म्हणाली, साहेब हे काय करताय? तिला म्हणालो, काय झालं? तुला पण हेच हवे आहे? मला माहिती. म्हणाली, हो साहेब माहिती आहे, पण मी कोण कुठली रस्त्यावरली तुम्ही माझ्यासोबत. मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला काय पाहिजे साहेब? प्रॉब्लेम असणार. मला काहीच प्रॉब्लेम नाही. लग्न झालेल्या 2 महिन्यापासूनच मी तरसत आहे. आजपर्यंत कोणीही भेटले नाही. तुम्ही मला सहारा दिला, मला काम दिलं. मी तुम्हाला नाराज कशी करणार? असं बोलता बोलता आम्ही दोघेही बनून गेलो होतो. ती माझ्यात आणि मी तिच्यात सामावून गेलो होतो. सर्व काही झाल्यावर दोघेही शांत झालो. तिने तिचं सर्व काही आवरलं. ती मला म्हणाली, साहेब हे सर्व काही तुमच्यात आणि माझ्या तेवढ्यात. मी म्हणालो, हो मला काहीच प्रॉब्लेम नाही. तू येथे बिनधास्त राहा. आणि मला हवी आहेस तीही थोडीशी लाजली आणि मराठी, मलाही तुम्ही हवा आहात. तुमची प्रत्येक गरज मी पुरवेल. आणि त्या दिवसापासून ती कायमच माझ्या घरात राहिली आणि मी मनसोक्तपणे आनंद घेऊ लागलो. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा जर आवडली असेल तर मित्रांनो आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण ही कथा शेअर करा, म्हणजेच त्यांना पण अशा कथेचा आनंद मिळेल. तर भेटूया दुसऱ्या कथेमध्ये. तोपर्यंत माझ्याकडून टाटा, बाय बाय.